पात्र आहे तुम्ही दरवर्षीप्रमाणे आशीर्वाद घेण्यासाठी आलेला दरवर्षीप्रमाणे आग्नेवाडी भराडी देवीचा आशीर्वाद आम्हाला आहेच आणि यावर्षीसुद्धा मनोभावे आम्ही त्याची पूजा केली आणि आशीर्वाद तिचे घेतलेत. आज आपण बघितलं असाल की संपूर्ण महाराष्ट्रातलं हे दैवत आराध्य दैवत असलेल्या आग्नेवाडी भराडी देवीमध्ये आज लाखोंच्या संख्येने उच्चांक आज गर्दीने घातला आहे आणि तिची कीर्ती दूरवर पसरली आणि ही अशीच दूरवर पसरत जाईल खरं तर. आणि तिचा आशीर्वाद आम्हा सर्वांवर या ठिकाणी राहील अशी मी देवीकडे प्रार्थना करतो. जिल्हा परिषद निवडणुका पार पडल्यात, आज निकाल देखील जाहीर होतो, काय प्रतिक्रिया? नाही, खरं तर जिल्हा परिषदच्या निवडणुका आपण बघितलं असाल की मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर झाल्यामुळे खुल्या हे झाल्यामुळे ही निवडणूक खरं तर सत्ता पैसा विरुद्ध सामान्य आणि निष्ठावंत कार्यकर्ते झाली होती. आम्हाला निश्चित चांगलं यश मिळेल अशी मला खात्री आहे. काही वेळापूर्वी आशिष शेलार यांची देखील इथे भेट घेतलेली आहे, काय चर्चा झाली? नाही, दरवर्षी आग्नेवाडी भराडी देवी तर ते येतात. जिल्ह्यात च्या विकासामध्ये त्यांचं योगदान असतं. निश्चितपणे त्यांच्यावर दरवर्षीप्रमाणे त्यांच्याबरोबर चर्चा झाली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.